नमस्कार शेतकरी बंधूंनो. तर आता सध्या तुम्ही बघतात की हे 2 महिन्याचं डाळिंबाचं झाड आहे आणि हे झाड वाढणं याला व्हेजिटेटिव्ह ग्रोथ असं म्हणतात. जर तुम्हाला इंग्रजी कळत नसेल तर मी मराठीमध्येही सांगतो. हे व्हेजिटेटिव्ह ग्रोथ म्हणजे झाड वाढणं याला म्हणतात. आणि त्याचबरोबर हे झाड वाढत असताना काय होत असतं हे मी तुम्हाला आता व्यवस्थितपणे सांगतो आहे, नीट लक्षात घ्या. तर झाड वाढत असतानाही 2 प्रकारे ते वाढत असतं. एक नकारात्मक पद्धतीनं, त्याला निगेटिव्ह ग्रोथ म्हणायचं, नकारात्मक पद्धतीनं वाढत असतं. आणि दुसरं म्हणजे प्रोडक्टिव्ह पद्धतीनं वाढत असतं. प्रोडक्ट म्हणजे काय, की त्याला जे लागणारं फळ आहे, ती काडी, तशी ग्रोथ, त्याला प्रोडक्टिव्ह ग्रोथ असं म्हणायचं. तर हे झाड ज्यावेळेस वाढतं त्यावेळेस नकारात्मक आणि प्रोडक्टिव्ह ग्रोथनं वाढत असतं. तर होतं काय, की जेव्हा हे झाड वाढतं तर आपण याला बघा वापसा कंडिशनमध्ये ठेवल्यामुळं ह्या झाडाचा पेरा अजिबात लांब न पडल्यामुळं हे झाड पूर्णपणे आतून मोकळं आहे. आणि अशा प्रकारे ह्याला नखल्ल्यामुळं ह्याची जी आडव्या फांद्या आहेत त्याबरोबर प्रोसेसप्रमाणे हे डेरेदार मोकळं झाड तयार होत आहे. आता बघा, ह्या झाडाला रोज लक्ष देणं म्हणजेच एक रुटीननं काम करणं महत्त्वाचं आहे. आता जर रुटीननं जर नाही काम केलं, तुम्ही 2 महिन्यातून एकदा जर जागे होत असाल, ठीक आहे, ड्रीप वगैरे असेल तर होणार काय सांगतो तुम्हाला. तर अशा पद्धतीनं हे बघा, आता या ठिकाणी इथं एक छोटीशी फांदी निघालेली आहे. ओके, ही फांदी आपल्याला अडचणीची आहे आणि ती पुढं जाऊन अडचण निर्माण करते. ओके, याला वॉटर शॉट नाही म्हणता येत, फांदी आहे ती, ब्रँचेस आहे पण बुडातून आहे. तर 2 महिने जर लक्ष नाही दिलं तर ही फार मोठी लांबणार. ओके, आणि मग त्याला म्हणायचं निगेटिव्ह ग्रोथ. तर ही निगेटिव्ह ग्रोथ होऊ नये म्हणून याला आत्ताच आपण काढून टाकलं तर फक्त या झाडाच्या त्याच फांद्या राहिल्या की त्या फांद्यांना फळ लागणार आहे. आणि हे नेहमी रुटीननं जर करत असाल तरच अशा पद्धतीनं तुम्हाला व्यवस्थितपणे प्रोडक्टिव्ह ग्रोथ झालेलं झाड निर्माण करता येईल. तर अशा पद्धतीची जर झाडं तुम्ही करत असाल तर त्याला आपण मंकी आणि डॉंकी वर्क म्हणणार नाही. तर हे बघा, हे पण झाड आहे त्याच पद्धतीनं, याचा पण एक पार्ट म्हणून एक ब्रँच बघा खाली दिसते तुम्हाला. ओके, तर ही आत्ताच मी काढून टाकतो आहे. आत्ता ज्या फांद्या मी तुम्हाला काढताना दिसतोय, आता या ठिकाणी एक आहे बघा, हे बघा, ही आत्ताच मी काढतो आहे. ही जर फांदी मी आत्ता नाही काढली तर 3 महिन्यानंतर त्याला कात्रीनं छाटून काढावं लागेल. आणि त्यालाच तुम्ही छाटणी म्हणता. आणि त्याला बिनकामाचा जो काही आपण या डेऱ्यामध्ये दिलेलं जे भेसळ खत आहे ते पूर्णपणे वाया गेलं असतं. त्याही फांदीला ती फांदी मोठी झाली असती आणि ती आपण कट करून टाकलेली आहे. या ठिकाणीही बघा, ह्याच पद्धतीनं हे झाड पूर्णपणे डेरेदार होत आहे. तर नखल्ल्यामुळं याला वेगळ्या ब्रांचेस तुम्हाला दिसत आहेत आणि अजून ह्या नखलण्याच्या कंडिशनमध्ये नाहीत. तर अशा प्रकारे वेगवेगळ्या माहितीसाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि 100% लवकरात लवकर फळ येण्यासाठी आणि झाडाची निगेटिव्ह ग्रोथ रोखण्यासाठी रुटीन पद्धतीनं कसं काम करायचं ते समजून घ्या. त्याचबरोबर आणखीही बऱ्याच गोष्टी ह्या महत्त्वाच्या आहेत, त्या संपूर्ण मी वेगळ्या पद्धतीने व्हिडिओमध्ये सांगणार आहेत. त्यासाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.